प्रतीक्षेत असलेलं दिनकर माती आज माननीय मेहरबान सर्वोच्च न्यायालयाने दिवसापूर्वी उच्च न्यायालयाने दिलेली स्टेची प्रक्रियेला स्थगिती दिली आणि असंही सांगितलं का अशा प्रकारचं केस तुम्ही दाखल करून घ्यायलाच नको। ज्या मातीत आपण राहतो, ज्या कणाकणावर छत्रपतींचं त्या ठिकाणी राज्य आहे, त्यांची देण आहे, त्यांच्यामुळं आज महाराष्ट्रात आपण सर्वजण सुखाने त्या ठिकाणी राहतो। त्यांच्या स्मारकाला कोर्टात नेणं हे योग्य नव्हतं आणि फार प्रोलॉंग होत होतं। याच्यामुळं फक्त शहरातला आज हा चबुतरा आपण उभा केला, परंतु याच्या मागं नुकसान किती होतं पब्लिकचं। रोज दिवसेंदिवस रेट वाढत आहेत। आता 6 महिन्यापासून या पुतळ्याचं काम थांबलेलं आहे। आता जे रेट वाढेल याचे पैसे जे कोर्टात गेले होते ते भरतील। शेवटी हे तुमच्या माझ्या खिशातले पैसे या ठिकाणी। तसंच एकविरा माता मंदिरचंही कोर्टात जाऊन बसले। कोर्टाने 12 लाख रुपये भरायला लावले। 12 लाख रुपये एका एजन्सीला भरा आणि त्याचा सर्वे करून घ्या। आता ते 12 लाख रुपये भरणार, हे पैसे कोणाचे जाणार? माझं हे म्हणणं आहे, ज्यांना असं वाटतं का ते चुकीचं काम आहे त्यांनी 12 लाख रुपये भरावे आणि ते सिद्ध करावं का हे काम चुकीच्या पद्धतीनं चाललं, परंतु करायचं नाही। विकास कामाला खोडा घालायचा, तेच टावर गार्डनची हालत करू शकतो। गेल्या 2.5-3 वर्ष टावर गार्डनला स्टे आणला, काय मिळालं? हे 2019चं टेंडर उभवलं, 2026 किती खर्च वाढला, हे पैसे देणार कोण? याचा जाब दिवेकर नागरिकांना नक्कीच विचारते। आज शुभ दिवस आहे, उद्या आषाढी आहे आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी विराजमान होणार आहे। त्याबद्दल तमाम दिवेकर जनतेच्या मनात आनंदाचं वातावरण आहे आणि आम्ही सर्वजण आनंदी आहोत। जय श्री। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।